महाराष्ट्रातील विकसनशील शहरातल्या क्रमवारीत सोलापूर शहराचा देखील समावेश असून केंद्र सरकारने सोलापूर शहराला स्मार्ट बनवण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला। नागरीकरण आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहर हद्दवाढ भागाचा विस्तार झाला। शहरातील असंख्य गरीब कष्टकरी कुटुंब भाडे परवडत नसल्यामुळे पैसे जमवून हद्दवाढ भागात 500 ते 1000 चौरस मीटरची खुली जागा विकत घेऊन त्या ठिकाणी पत्रे किंवा कच्चे बांधकाम करून राहू लागले। त्यांना सोलापूर महानगरपालिकेकडून मूलभूत सुविधा अर्थातच रस्ते, ड्रेनेज, पथदिवे त्याचबरोबर पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे। वास्तविक त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नसताना सुद्धा सक्तीने युजर चार्जेस वसूल केले जातात। रात्री अपरात्री कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे दिवसभर काम करून थकलेल्या श्रमिकांना झोपमोड करून पाणी भरावे लागते। हद्दवाढ भाग हा शहराला मोठ्या प्रमाणात महसूल देणारा भाग असून त्यांना मिळणाऱ्या मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित ठेवल्यामुळे हद्दवाढ भागाचा विकास खुंटलेला आहे। आता इथली राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केला। बुधवार दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सुनील नगर येथे रमेश चक्राल यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाढ भागातील नागरिकांचा निर्धार मेळावा पार पडला। यावेळी नागरिकांनी या मेळाव्यात हद्दवाढ भागातील समस्यांचा पाढा वाचला। शहरातील लोकांना स्वच्छ व मुबलक पाणी, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन, बाग बगीचा, पथदिवे, व्यायामशाळा, आरोग्य केंद्र आदी सुविधा मिळतात, परंतु शहराचाच महत्वाचा भाग असणाऱ्या हद्दवाढ भागात लोकप्रतिनिधी अथवा महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी फिरकतही नाही। त्यामुळे अनेक वेळा दुर्गंधी, अस्वच्छतेमुळे हिवताप, कॉलेरा, गॅस्ट्रो, हगवड, खोकला, डोकेदुखी अशा आरोग्याच्या समस्या उद्भवतात। यावेळी व्यासपीठावर हुतात्मा रेडीमेड आणि शिलाई कामगार गृहनिर्माण संस्थेचे सचिव वीरेंद्र पद्मा, यादगिरी नराल, अनिल लिंबोळे, प्रभाकर मुणक्याल, सावित्री गुंडला आदींची उपस्थिती होती। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन बेलियार, अंबादास गडगी, प्रवीण आडम, सिद्धराम गडगी, प्रशांत बिटे, सनी कोंडा, अरुण सामल, प्रकाश कुऱ्हाडकर, अंबादास बिंगी, गोपाळ जोगलेर, श्रीनिवास तंगडगी, अनिल घोळके, नागनाथ जल्ला यांनी परिश्रम घेतले। आडम मास्तरने पिवळा प्रकार केला। तुम्हाला बांधकामाची परवानगी मिळत नाही आणि बांधकामाची परवानगी नसेल, सरकारचा एक नया पैसा मिळत नाही, बँकेचे मिळत नाही। सरकार पुढे करता तगादा लावला। मी अनेक बँकेकडे गेलो, 450 एकर जागा मी घाण ठेवायला तयार आहे। ते काय म्हणले, बँकेचे लोक, तुम्ही गरीब माणसं, तुमच्यावर कसली जप्ती करता? त्याला मी म्हणलं, या जमिनीवर घर उभं राहणारा हे घर नाही, श्रमिकाचं महल आहे, महल। या तुम्ही कर्जा कोणी तयार झालं नाही। मग शेवटी दिल्लीला गेलो, 4 दिवस त्या ठिकाणी मुक्काम ठोकला। पंतप्रधान कार्यालयाने त्यावेळेला मला बोलून आणि त्याला सांगितलं, भारतात कुठंही 30,000 श्रमिकांच्या घरात झालेली नाही, फक्त सोलापुरामध्ये होत आहे। मला 2 लाख बँकेकडनं मला कर्ज पाहिजे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।